नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कविता क्रमांक 2 जी संतवाणी संत कृपा झाली ही संत बहिणाबाई यांची कविता आहे. आपण त्याखालील स्वाध्याय पाहू. पण या कवितेचा भावार्थ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही तो पहा. प्रश्न पहिला आहे. स्वाध्याय चौकटी पूर्ण करा. वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभे करणारे संत, कळ चढवणारे संत तुकाराम, खांब होणारे संत एकनाथ आणि जनार्दन, पाया रचणारे संत ज्ञानेश्वर आणि भिंती उभारणारे संत नामदेव. प्रश्न पुढचा. कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा. वारकरी संप्रदाय रूपी इमारती संबंधित संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा. पाया रचणे, वारकरी संप्रदायाची स्थापना केली. आवार रचणे म्हणजे परिसर प्रचाराने व्यापक केला. खांब होणे म्हणजे संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले. कळस चढवणारे परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवला. प्रश्न पुढचा आहे. भावार्थधारित लिहा. तुका झालासे कळस भजन करा सावकाश या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा. भक्तीची अंतिम अवस्था म्हणजे संत तुकाराम. ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या सहाय्याने निर्मिती केलेल्या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीला आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने तुकारामांनी परिपूर्णता प्राप्त करून दिली. भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवली. तसेच पूजा अर्चा कर्मकांड यामध्ये न पडता नामस्मरण या भक्तीचा सोपा मार्ग सर्वांना सांगितला. पुढचा प्रश्न आहे. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया या ओळीचा अर्थ स्पष्ट करा. वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला. आपल्या ज्ञान व भक्ती यांच्या जोरावर ज्ञानेश्वरी या इमारतीचा पाया निर्माण केला. वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यामुळेच आज शेकडो वर्ष झाली तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे. पुढचा प्रश्न. अभिव्यक्ती. संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते याविषयी तुमचे मत सोदाहरणासह स्पष्ट करा. संतांनी नेहमीच दया, क्षमा, शांती यांची शिकवण समाजाला दिली. आपल्या ज्ञानाच्या व भक्तीच्या जोरावर त्यांनी समाजातील अज्ञान, अत्याचार, जातीभेद दूर करण्याचा प्रयत्न केला. मुक्या प्राणी मात्रांवर प्रेम करा, भूतदया हा सर्वात मोलाचा संदेश संतांनी समाजाला दिला. म्हणूनच की काय संत एकनाथांनी चंद्रभागेच्या त्या कडक उन्हाच्या वाळवंटात तहानेने तडफडत असलेल्या गाढवाला पाणी पाजले. त्याच वाळवंटात उन्हाचे चटके बसल्यामुळे धाय मोकलून रडणाऱ्या मुलाला उचलून घेतले. म्हणजे नुसता उपदेश न करता आपल्या कृतीतून देखील पटवून दिला आहे. तर हा पाठाखालचा स्वाध्याय तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही भावार्थ लिहून घ्या. धन्यवाद.